मंडळी, दिल्लीच्या रस्त्यावर पहिल्यांदा देशातले विरोधी पक्ष एकजुटीने दिसले। मुद्दा तोच होता निवडणुकीमधली मतचोरी। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या नंतर जवळपास मरणासन्न झालेल्या इंडिया आघाडीत प्राण फुंकण्याचं काम या मुद्द्यानं केलं। केवळ पत्रकारांच्या पुढे नाही तर रस्त्यावरच्या लढाईचं विरोधकांनी आज रणशिंग फुंकलंय। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात खरं तर ज्या बलाढ्य देशाच्या भारताच्या निवडणूक आयोगाचं जगासाठी कायम एक आश्चर्य राहिलं। पारदर्शक निवडणूक ही ज्या देशाच्या लोकशाहीचं सामर्थ्य आणि सौंदर्य मानलं गेलं, ज्या भारताच्या लोकशाहीचा आणि निवडणूक आयोगाचा जगभरात डंका पिटला गेला, तोच निवडणूक आयोग आज प्रश्नांच्या घेऱ्यात उभा आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही मूलभूत सवाल उपस्थित केले। ते निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आणि निष्पक्षतेवर ओरखडे होते। मतदार याद्यांमधले घोळ असोत, बनावट मतदार असोत, डिजिटल मतदार यादी न देणं असो, सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणं आणि निवडणूक आयोगाचं सत्ताधाऱ्यांसोबत संगनमत असणं, या सगळ्या मुद्द्यावरून त्यांनी राजकीय बॉम्ब टाकले। प्रश्नांची सरबत्ती केली, त्याची कंपनं देशभरात उमटत आहे। तोच मुद्दा घेऊन विरोधी इंडिया आघाडीचे खासदार आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरले। किती? 300। त्यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती झाली, पण निवडणूक आयोगाकडून अजून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाहीये। निवडणूक आयोग शपथपत्रावर लिहून द्या या भूमिकेवर ठाम आहे। राहुल गांधींनी फैसला आता जनतेच्या न्यायालयात होईल असं म्हणत देशातल्या सामान्य माणसाच्या मनात प्रश्नांचं काहूर उठवलंय। तो दूर करणं कुणाची जबाबदारी आहे? निवडणूक आयोगाची ना? मग निवडणूक आयोग कुठे आहे? सत्ताधारी म्हणतात राहुल गांधी देशाच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकाला जन्म देत आहेत। पण निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगतं बिहारमध्ये जे 65 लाख लोकांची नावं वगळली गेली, ते लोक कोण आहेत? त्यांची नावं का वगळली गेली हे आम्ही सांगणार नाही। याचा अर्थ काय? विचारलेल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर का दिलं जात नाहीये? निवडणूक आयोग आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय का? हाच आहे आजचा बडे मुद्देचा चर्चेचा विषय। पण बघूया किती प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं देशातल्या जनतेला हवी आहेत, केवळ विरोधकांना। एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट फॉर्म 6, अलग अलग तरीके। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निकालांवरून निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेला हा हल्लाबोल। महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं बनावट मतदारांच्या मदतीनं भाजपला मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत प्रश्नांची सरबत्ती केली। पण राहुल गांधींच्या आरोपानंतरही निवडणूक आयोग चकार शब्द काढायला तयार नाही। राहुल गांधींनी प्रश्न विचारला, अनेक टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात, काही वेळा निवडणुकीचं वेळापत्रक अचानक का बदललं जातं? निवडणूक आयोगाचं त्यावर अजून उत्तर नाही। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपनं मतचोरी आणि बनावट मतदानातून जिंकल्याचं, 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढल्याचं खळबळजनक आरोप केला। राहुल गांधी म्हणाले, मतदारांच्या संख्येत अचानक इतकी वाढ कशी झाली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी 5 महिन्यात इतके मतदार कसे वाढले? निवडणूक आयोगाचं त्यावरही अजून उत्तर नाही। राहुल गांधींनी कशा प्रकारे बनावट मतदारांची संख्या वाढवली जाते, एकाच नावाचे मतदार कसे वेगवेगळ्या राज्यात मतदार म्हणून नोंदवले जातात याचा डेमो सादर केला। राहुल गांधींनी सवाल विचारला, निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी का देत नाहीये? ज्या मतदार याद्या पुरवण्यात आल्या त्या मशीन रिडेबल का नव्हत्या? निवडणूक आयोगानं त्यावरही अजून कुठलं उत्तर दिलं नाहीये। राहुल गांधींनी विचारलं, नवीन मतदारांसाठी असलेल्या फॉर्म 6चा वापर वयाच्या 70तल्या लोकांकडून कसा केला जाऊ शकतो? आणि
आणि तोही एका वर्षातून 2दा कसा केला गेला, ज्यावर निवडणूक आयोगानं अजून उत्तर दिलं नाही. Please understand, this is not our data, this is EC data. And EC कह रहा है कि हम फ्री एंड फेयर इलेक्शन करा रहे हैं, और उनके डेटा में एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स हैं, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट, फॉर्म 6, अलग अलग तरीके. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या 45 दिवसांनी सीसीटीव्ही आणि मतदान केंद्राचं व्हिडिओ डिलीट करण्यावर संशय उपस्थित केला, ज्यावर अजून निवडणूक आयोग बोलतच नाही. राहुल गांधींनी प्रश्न विचारला, निवडणूक आयोगाकडून 45 दिवसानंतर सीसीटीव्ही आणि मतदान केंद्रांचे व्हिडिओ का नष्ट करण्यात आले, त्यावरही निवडणूक आयोगाकडून उत्तर नाही. राहुल गांधींनी विचारलं, डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्हीचा डेटा द्यायला निवडणूक आयोगाचा नकार का, त्यावरही निवडणूक आयोगाचं उत्तर नाही. इलेक्शन कमीशन 45 दिन में सीसीटीवी को खत्म करना चाह रहा है, वोटर लिस्ट नहीं दे रहा है. तो दे आर कल्यूडिंग विद द बीजेपी, दे आर हेल्पिंग द बीजेपी डिस्ट्रॉय द इलेक्शन सिस्टम इन इंडिया. राहुल गांधींच्या 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतचोरी झाल्याचे आरोप केले, पण निवडणूक आयोग यावर उत्तर द्यायला तयार नाही. त्या उलट कर्नाटक आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग राहुल गांधींकडेच पुरावे आणि प्रतिज्ञापत्रावर लेखी मागते. महाराष्ट्र निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस बजावली आहे, ज्यात रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोल रूल्स 1960च्या रूल 20(3)(ब) नुसार राहुल गांधींनी आपल्या आरोपांचं समर्थन करणारं शपथपत्र आणि संबंधित मतदारांची नावं सादर करावीत. असं केल्यास रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950 आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स 1960 नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करता येईल असं म्हटलं. निवडणूक आयोगाच्या या चालढकल वृत्तीवर काँग्रेसनं पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. बीजेपी सरकार यांच्या संगणमताने लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न केला जातो, ते पुराव्यासकट आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी लोकांसमोर आणले. आज आम्हाला अपेक्षा होती संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत आम्ही जाऊ. आम्ही पण 18 लोकांतून निवडून आलेलो आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला ईसी ऑफिसमध्ये बोलवलं जाईल, आमचं म्हणणं ऐकलं जाईल, परंतु ते न करता आम्हाला 2 तास त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे कागदपत्र सादर करत बोगस मतदार आणि मतचोरीचे गंभीर आरोप केले. पुराव्यानिशी राहुल गांधींनी छाती ठोकपणे केलेल्या दाव्यांमुळे जनतेच्या मनात निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागण्याआधी निवडणूक आयोगानं त्यांची भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे, तरच मतदारांच्या मनातली शंका दूर होईल. तसं झालं नाही तर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, जे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि सामान्य मतदाराच्या मनातले हे प्रश्न, त्याचं निराकरण होणं गरजेचं आहे. आज या चर्चेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची काही उत्तरं आपल्याला मिळत आहेत का, याचा प्रयत्न करू. खासदार आपल्या सोबत आहेत, कायदे जे निर्माण करतात तेच आज आपल्या सोबत आहेत. आणि जे मूलभूत सवाल आहे ते सवाल काय, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय. निवडणूक आयोग त्या प्रश्नांपासून जे राहुल गांधींनी उपस्थित केले पळ काढते. सवाल आज आपल्याला हा विचारायचा आहे मान्यवर पाहुण्यांना, निवडणूक आयोगाची निष्पक्षता गेल्या काही दिवसातल्या या सगळ्या घटना घडामोडींमुळे प्रश्नांकित झाली आहे का? सवाल हा सुद्धा आहे, निवडणूक आयोग अजून गप्प का आहे? निवडणूक आयोगानं पुढे यायला हवं, शंकांचं निरसन करायला हवं आणि संभ्रम दूर करायला हवा. ती जबाबदारी त्यांची आहे. विरोधकांच्या एकजुटीनं निवडणूक आयोगावर तो जो अपेक्षित दबाव आहे तो निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे का? एकटे राहुल गांधी बोलणं आणि 300 खासदार बोलणं फरक आहे की नाही? मग आज रस्त्यावर उतरले खासदार, त्याचा काही परिणाम होईल का? पारदर्शकतेसाठी विरोधकांकडे पर्याय नेमके कोणते आहेत? कारण इतक्या लवकर काय लगेच ते बदतील आणि हवं ते देतील असं नाही. मग पर्याय काय? कुठली आयुध आहेत विरोधकांकडे, ज्या आयुधांचा वापर करून ते पारदर्शकतेच्या बद्दलचं पुढचं पाऊल टाकायला भाग पाडू शकतात निवडणूक आयोगाला? मंडळी, दिल्लीच्या रस्त्यावर पहिल्यांदा देशातले विरोधी पक्ष एकजुटीनं दिसले. मुद्दा तोच होता निवडणुकीमधली मतचोरी.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या नंतर जवळपास मरणासन्न झालेल्या इंडिया आघाडीत प्राण फुंकण्याचं काम या मुद्द्यानं केलं. केवळ पत्रकारांच्या पुढे नाही तर रस्त्यावरच्या लढाईचं विरोधकांनी आज रणशिंग फुंकलंय. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात खरं तर ज्या बलाढ्य देशाच्या भारताच्या निवडणूक आयोगाचं जगासाठी कायम एक आश्चर्य राहिलं. पारदर्शक निवडणूक ही ज्या देशाच्या लोकशाहीचं सामर्थ्य आणि सौंदर्य मानलं गेलं, ज्या भारताच्या लोकशाहीचा आणि निवडणूक आयोगाचा जगभरात डंका पिटला गेला, तोच निवडणूक आयोग आज प्रश्नांच्या घेऱ्यात उभा आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही मूलभूत सवाल उपस्थित केले. ते निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आणि निष्पक्षतेवर ओरखडे होते. मतदार याद्यांमधले घोळ असोत, बनावट मतदार असोत, डिजिटल मतदार यादी न देणं असो, सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणं आणि निवडणूक आयोगाचं सत्ताधाऱ्यांसोबत संगनमत असणं, या सगळ्या मुद्द्यावरून त्यांनी राजकीय बॉम्ब टाकला. प्रश्नांची सरबत्ती केली. त्याची कंपनं देशभरात उमटत आहे. तोच मुद्दा घेऊन विरोधी इंडिया आघाडीचे खासदार आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरले. किती? 300. त्यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती झाली, पण निवडणूक आयोगाकडून अजून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाहीये. निवडणूक आयोग शपथपत्रावर लिहून द्या या भूमिकेवर ठाम आहे. राहुल गांधींनी फैसला आता जनतेच्या न्यायालयात होईल असं म्हणत देशातल्या सामान्य माणसाच्या मनात प्रश्नांचं काहूर उठवलंय. तो दूर करणं कुणाची जबाबदारी आहे? निवडणूक आयोगाची ना? मग निवडणूक आयोग कुठे आहे? सत्ताधारी म्हणतायत राहुल गांधी देशाच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकाला जन्म देत आहेत. पण निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगतं बिहारमध्ये जे 65 लाख लोकांची नावं वगळली गेली, ते लोक कोण आहे? त्यांची नावं का वगळली गेली हे आम्ही सांगणार नाही. याचा अर्थ काय? विचारलेल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर का दिलं जात नाहीये? निवडणूक आयोग आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय का? हाच आहे आजचा बडे मुद्देचा चर्चेचा विषय. पण बघूया किती प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं देशातल्या जनतेला हवी आहेत, केवळ विरोधकांना. एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट फॉर्म 6, अलग अलग तरीके. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निकालांवरून निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेला हा हल्लाबोल. महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं बनावट मतदारांच्या मदतीनं भाजपला मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत प्रश्नांची सरबत्ती केली. पण राहुल गांधींच्या आरोपानंतरही निवडणूक आयोग चकार शब्द काढायला तयार नाही. राहुल गांधींनी प्रश्न विचारला. अनेक टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात. काही वेळा निवडणुकीचं वेळापत्रक अचानक का बदललं जातं? निवडणूक आयोगाचं त्यावर अजून उत्तर नाही. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपनं मतचोरी आणि बनावट मतदानातून जिंकल्याचं, 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढल्याचं खळबळजनक आरोप केला. राहुल गांधी म्हणाले, मतदारांच्या संख्येत अचानक इतकी वाढ कशी झाली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी 5 महिन्यात इतके मतदार कसे वाढले? निवडणूक आयोगाचं त्यावरही अजून उत्तर नाही. राहुल गांधींनी कशा प्रकारे बनावट मतदारांची संख्या वाढवली जाते, एकाच नावाचे मतदार कसे वेगवेगळ्या राज्यात मतदार म्हणून नोंदवले जातात, याचा डेमो सादर केला. राहुल गांधींनी सवाल विचारला, निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी का देत नाहीये? ज्या मतदार याद्या पुरवण्यात आल्या त्या मशीन रिडेबल का नव्हत्या? निवडणूक आयोगानं त्यावरही अजून कुठलं उत्तर दिलं नाही. राहुल गांधींनी विचारलं, नवीन मतदारांसाठी असलेल्या फॉर्म 6चा वापर वयाच्या 70तल्या लोकांकडून कसा केला जाऊ शकतो आणि तोही एका वर्षातून 2दा कसा केला गेला? यावर निवडणूक आयोगानं अजून उत्तर दिलं नाही. प्लीज अंडरस्टँड,
दिस इज नॉट आवर डेटा, दिस इज ईसी डेटा। एंड ईसी कह रहा है कि हम फ्री एंड फेयर इलेक्शन करा रहे हैं, और उनके डेटा में एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स हैं, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट फॉर्म 6, अलग अलग तरीके। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या 45 दिवसांनी सीसीटीव्ही आणि मतदान केंद्राचं व्हिडिओ डिलीट करण्यावर संशय उपस्थित केला, ज्यावर अजून निवडणूक आयोग बोलतच नाही। राहुल गांधींनी प्रश्न विचारला, निवडणूक आयोगाकडून 45 दिवसानंतर सीसीटीव्ही आणि मतदान केंद्रांचे व्हिडिओ का नष्ट करण्यात आले, त्यावरही निवडणूक आयोगाकडून उत्तर नाही। राहुल गांधींनी विचारलं, डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्हीचा डेटा द्यायला निवडणूक आयोगाचा नकार का, त्यावरही निवडणूक आयोगाचं उत्तर नाही। इलेक्शन कमीशन 45 दिन में सीसीटीवी को खत्म करना चाह रहा है, वोटर लिस्ट नहीं दे रहा है, तो दे आर कल्यूडिंग विद द बीजेपी, दे आर हेल्पिंग द बीजेपी डिस्ट्रॉय द इलेक्शन सिस्टम इन इंडिया। राहुल गांधींच्या 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतचोरी झाल्याचे आरोप केले, पण निवडणूक आयोग यावर उत्तर द्यायला तयार नाही। त्या उलट कर्नाटक आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग राहुल गांधींकडेच पुरावे आणि प्रतिज्ञापत्रावर लेखी मागते। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे, ज्यात रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोल रूल्स 1960च्या रूल 20(3)(ब) नुसार राहुल गांधींनी आपल्या आरोपांचं समर्थन करणारं शपथपत्र आणि संबंधित मतदारांची नावं सादर करावीत। असं केल्यास रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1950 आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स 1960 नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करता येईल असं म्हटलं। निवडणूक आयोगाच्या या चालढकल वृत्तीवर काँग्रेसनं पुन्हा एकदा हल्ला चढवलाय। बीजेपी सरकार यांच्या संगणमताने लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न केला जातो, ते पुराव्यासकट आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी लोकांसमोर आणले। आज आम्हाला अपेक्षा होती संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत आम्ही जाऊ, आम्ही पण 18 लोकांतून निवडून आलेलो आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला ईसी ऑफिसमध्ये बोलवलं जाईल, आमचं म्हणणं ऐकलं जाईल, परंतु ते न करता आम्हाला 2 तास त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे कागदपत्र सादर करत बोगस मतदार आणि मतचोरीचे गंभीर आरोप केले। पुराव्यानिशी राहुल गांधींनी छाती ठोकपणे केलेल्या दाव्यांमुळे जनतेच्या मनात निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला। त्यामुळे राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागण्याआधी निवडणूक आयोगानं त्यांची भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे, तरच मतदारांच्या मनातली शंका दूर होईल। तसं झालं नाही तर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, जे लोकशाहीसाठी धोकादायक आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि सामान्य मतदाराच्या मनातले हे प्रश्न, त्याचं निराकरण होणं गरजेचं आहे। आज या चर्चेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची काही उत्तरं आपल्याला मिळत आहेत का, याचा प्रयत्न करू। खासदार आपल्या सोबत आहेत, कायदे जे निर्माण करतात तेच आज आपल्या सोबत आहेत, आणि जे मूलभूत सवाल आहे ते सवाल काय, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय। निवडणूक आयोग त्या प्रश्नांपासून जे राहुल गांधींनी उपस्थित केले पळ काढते। सवाल आज आपल्याला हा विचारायचा आहे मान्यवर पाहुण्यांना, निवडणूक आयोगाची निष्पक्षता गेल्या काही दिवसातल्या या सगळ्या घटना घडामोडींमुळे प्रश्नांकित झाली आहे का? सवाल हा सुद्धा आहे, निवडणूक आयोग अजून गप्प का आहे? निवडणूक आयोगानं पुढे यायला हवं, शंकांचं निरसन करायला हवं आणि संभ्रम दूर करायला हवा, ती जबाबदारी त्यांची आहे। विरोधकांच्या एकजुटीनं निवडणूक आयोगावर तो जो अपेक्षित दबाव आहे तो निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे का? एकटे राहुल गांधी बोलणं आणि 300 खासदार बोलणं फरक आहे की नाही? मग आज रस्त्यावर उतरले खासदार, त्याचा काही परिणाम होईल का? पारदर्शकतेसाठी विरोधकांकडे पर्याय नेमके कोणते आहेत? कारण इतक्या लवकर काय लगेच ते बदतील आणि हवं ते देतील असं नाही। मग पर्याय काय? कुठली आयुध आहेत विरोधकांकडे, ज्या आयुधांचा वापर करून ते पारदर्शकतेच्या बद्दलचं पुढचं पाऊल टाकायला भाग पाडू शकतात निवडणूक आयोगाला? आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। आपल्या सोबत या चर्चेत भाजपचे खासदार अनिल बोंडे जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा थोड्याच वेळात जोडले जातील। आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत,
कायदेतज्ञ ॲडव्होकेट रवींद्र गोरे आहेत आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण चर्चेची सुरुवात मला अनिल बोंडे यांच्यापासून करायची आहे. अनिलजी, एकटे राहुल गांधी बोलत होते, आज 300 खासदार, माहिती आहे खासदार किती लोकांना रिप्रेझेंट करतात, 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि ते आज इथल्या निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. तुम्हाला वाटतं का ही वेळ आहे आता निवडणूक आयोगानं समोर यावं आणि लोकांच्या मनातला सगळा संभ्रम, लोकांच्या सोडा खासदारांच्या तरी मनातला संभ्रम दूर करायला हवा? बडे मुद्देला 1 वर्ष पूर्ण झालं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि आजचा हा विषय घेतला, खरं जर पाहिलं तर राहुल गांधींना माहित आहे की आतापर्यंतची निवडणूक आपण जिंकू शकलो नाही आणि पुढच्याही निवडणुका जिंकणं शक्य नसल्यामुळं, ज्याला आपल्या मराठीमध्ये म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे, आणि त्यामुळं हा कांगावा करणं सुरू आहे. खरं जर पाहिलं तर पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं तेच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं निवडणूक आयोगाकडे लेखी जर पाठवलं, कारण आता मी 4 इलेक्शन लढलोय आणि 4 इलेक्शनमध्ये जर निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही तक्रार असली तर पत्रकार परिषद घेतली, कोणी खासदारांनी घेऊ किंवा राहुल गांधींनी घेऊ, कोणीही जरी घेतली तर त्या पत्रकार परिषदेचं कॉग्निझन्स तेव्हाच घेतलं जातं जोपर्यंत निवडणूक आयोगाला प्रत्यक्षरित्या आपण ते शपथेवर मांडतो किंवा निवडणूक आयोगाकडे आपण कमीत कमी अर्ज तरी करतो. पण इथे राहुल गांधी सगळे हवेत बाण मारतात आणि ते हवेत बाण मारणं यासाठी की त्यांना निवडणूक आयोगाकडून उत्तर नाही घ्यायचंय, त्यांना फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचंय. आजही निवडणूक आयोगाने जेव्हा म्हटलं की 30 लोकांना म्हणजे रिप्रेझेंटेशन, कुठेही जरी मोठा मोर्चा गेला तर सगळ्याच्या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या समोर कोणीच जात नाही चर्चा करायची असली तर 30 जण प्रत्येक पक्षामधले 2-2 जण या आणि 30 जण मिळून आपलं म्हणणं मांडा. पण यांचं म्हणणं ते नाही, आम्हाला 300च्या समोर, म्हणजे एकमेकावर विश्वास नाही का या खासदारांचा, आपल्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नाही का, आपल्या प्रतिनिधींवर विश्वास नाही का, किंवा यांच्यामध्ये संभ्रम होता का की 2-2 कोणत्या कोणत्या पक्षाचे घ्यायचे. आणि त्यामुळं फक्त अनार्की म्हणजे फक्त गोंधळ निर्माण करायचा, लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करायचा. पण जनता एवढीच सुज्ञ आहे की जनतेला माहित आहे की हे फक्त गोंधळ निर्माण करण्यासाठी आहे. संपूर्ण देशामध्ये यांना कोणतीही मेहनत करायची आहे नाही, लोकांसाठी काम करायचं नाही आणि त्याच्यामुळं पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुका हे हारणार, लोकांच्या मनातून उतरलेले आहे. आणि त्यामुळं कोणावर खापर फोडायचं तर निवडणूक आयोगावर. ठीक आहे, जेव्हा हे जिंकतात त्यावेळेला निवडणूक आयोगावर खापर नाही फोडत. तेलंगणामध्ये अनिल भाऊ, आज जे जिंकून आलेले 300 खासदार होते, तिथं जिंकून आलेल्या 300 खासदारांनी मोर्चा काढला होता. आलेलेच आहे की त्यांना हे माहित आहे की पुढच्या वेळेला आपण येऊ की नाही, साशंकता त्यांच्या मनामध्ये. बरं ठीक आहे, मी विचारतो. त्यामुळं मला हे सांगा की निवडणूक आयोगाकडे आहे, निवडणूक आयोग एकीकडे SIR लावतो, एकीकडे म्हणतो की ट्रान्सपरन्सी करायची आहे, डिजिटलायझेशन करायचंय, प्रत्येकाला पाहता येईल, SIR लावतो. तर SIR ला विरोध. अरे मग तुम्ही तरी सांगा, बिहारमध्ये कुणाची नावं वगळली ते का सांगत नाही, आम्ही सांगू शकत नाही. हे काय ट्रान्सपरन्सी आणता येईल? आम्ही बिहारमध्ये 65 लाख लोक वगळले, ते का वगळले, कोण वगळले हे का नाही सांगत? मग निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की 18 लाख तर मृत आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली करायच्या असेल तर तुम्हाला काय पाहिजे, SIR पण नको, हे पण नको, ते पण नको, स्वतःच गोंधळले. ठीक आहे, मी विचारतो. हा अगतिकतेमधून काढलेला आजचा प्रकार होता. ठीक आहे, ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत ते. ओमराजे, आज तुम्ही रस्त्यावर उतरला, सत्ताधारी म्हणतात तुम्हाला काय करायचं नाहीये, मेहनत करायची नाही, काय करायचं नाही, तुम्हाला फक्त अराजक करायचं या देशामध्ये, गोंधळ निर्माण करायचा. आता काय काय शब्द वापरले, कांगावा करायचा, खूप. आता अनिल भाऊंकडे जेवढे शब्द आहेत तेवढे त्यांनी वापरून टाकले तुमच्याबद्दलचे. पण आज देशाची जनता ऐकतीये, सांगा तुम्ही का उतरलात रस्त्यावर? मला अनिल भाऊंना एवढंच सांगायचंय की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कधी उपस्थित व्हायला लागलं.
आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षाच्या चिन्हाशी सारदम्य असणारं चिन्ह, त्या ठिकाणी पिपाणी, त्या पिपाणीला कुणीही तुतारी म्हणत नाही, पण त्याला तुतारी नाव द्यायचं आणि ते चिन्ह त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर आणायचं. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे निवडणूक लढवली. माझ्या पक्षाचं चिन्ह होतं मशाल. बरोबर माझ्या मशीनच्या 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा माणूस आणायचा आणि त्याचं चिन्ह जे आहे त्या मशालीला सारदम्य असणारं चिमणी द्यायचं. त्या माणसानं 23,000 मतं घेतलीत ह्या लोकसभेच्या गेलेल्या निवडणुकीत. मला वाटतं हे निवडणूक आयोग मग पारदर्शक कसं? इथं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का? निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नाही का किंवा ह्या पिपाणी ही जी लग्नात वाजवायची पिपाणी असते त्याला तुतारी म्हणत नाहीत, मग तिला तुतारी नाव का दिलंय? त्या तुतारीमुळे किती जागा गेल्या ह्याच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लेखी म्हणणं त्यांचं ते निवडणूक आयोगाकडे दिलंय, तरी पण निवडणूक आयोग त्यात दुरुस्ती करायला तयार नाही. मग निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही ही वस्तुस्थिती दिसते ना आपल्याला सगळ्याला समोर. आणि बोंडेजींना मला प्रश्न विचारायचा आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक होती पूर्वी, ती नेमणूक कशी व्हायची? देशाचे सरन्यायाधीश असायचे, त्याच्यात पंतप्रधान असायचे, त्याच्यात राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असायचा, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असायचा आणि कायदेमंत्री असायचा. म्हणजे सत्ताधारी पक्षातली 2 मतं, विरोधी पक्षातली 2 मतं आणि एक सरन्यायाधीशाचं जे मत आहे ते निष्प्रभ असायचं आणि त्याच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त नेमला जायचा. का कायदा बदलला? आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश तुम्ही त्या ठिकाणी वगळून टाकलं. कायदे मंत्री आणि पंतप्रधान ही 2 मतं सत्ताधारी पक्षाची झाली, विरोधी पक्ष नेता. आता 2 मताच्या विरुद्ध 1 मताचा काही उपयोग होणारच नाही. म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यापासून त्या ठिकाणी तुम्ही कायद्यात बदल करता. आणि निवडणूक आयोग कसं वागतंय हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय ना. समजा मी 3,29,000 मताच्या फरकानं आलो, पण माझी निवडणूक जर 20,000 मताच्या फरकात असती तर त्या निंबाळकरनं आज 23,000 मतं घेतलेत ना. माझ्या नावाचा आणि माझ्या चिन्हाचा सारदम्य असलेला वापर करून. त्याच्या वरच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, खालच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, पण माझ्या नावाशी सारदम्य असल्यामुळं, माझ्या चिन्हाशी सारदम्य असल्यामुळं त्या माणसानं 23,000 मतं घेतली. आणि शेवटी लोकशाहीमध्ये एका मतानं विजय हा सुद्धा विजय असतो. अशा पद्धतीनं हे सगळं करतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज जे रस्त्यावर उतरायचं कारण तेच आहे की राहुल गांधींनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी दाखवून दिलंय की एक माणूस 3 ठिकाणी जाऊन कसा मतदान करतोय, एका फ्लॅटमध्ये 80 लोकांची मताची नोंदणी कशी झाली. मला वाटतं ह्याच्यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देणं किंवा अगदी खरं. ओमराजे, मी विचारतो पटकन, मला अनिल भाऊंची प्रतिक्रिया घ्यायची. टू द पॉइंट तुम्ही विचारलंय. अनिल भाऊ, विरोधक म्हणतायत ये अंदर की बात है, निवडणूक आयोग आपके साथ है. कितीतरी उदाहरणं त्यांनी दिली. ट्रम्पेट सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या कायम तुमच्याच पथ्यावर का पडतात, हा त्यांचा सवाल आहे. ओमराजेंना मी एकच गोष्ट विचारतो की नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार हा का निवडणूक आयोगानं दिलेला आहे? चिन्ह ट्रम्पेट, ज्या ट्रम्पेटनं साताऱ्याची खासदारकी गेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची, तुम्हाला आठवत असेल. विलासजी ऐका प्लीज. निवडणुकीचे फ्री चिन्ह जे आहे ते फ्री चिन्ह अगोदरच निवडणूक आयोगाने घोषित केलेले असतात. आता तेच म्हणणं आहे की हे फ्री चिन्ह त्या मशालीशी सारदम्य असणारं आणि ट्रम्पेट ओमराजे आपण बोलत होता तेव्हा मी बोलत नव्हतो, त्याच्यामुळे मी फक्त सांगतोय. नाही, पूर्ण ऐका ना. मी जेव्हा उभा होतो अपक्ष म्हणून, मी शिटी चिन्ह घेतलं होतं आणि त्याच्यासारखंच कुकरचं चिन्ह दुसऱ्यांनी घेतलं होतं. त्यांनी पण 10,000 मतं घेतले. आता त्या याच्यामधले शिटी आणि कुकर सारखं बोडे साहेब या चिन्हाच्या बद्दल तक्रार नोंदवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षानं तक्रार नोंदवली निवडणूक आयोगाकडे की चिन्ह साधम्य असल्यामुळे मतं जात आहेत. चिन्ह आहे जे फ्री चिन्ह आहे ते फ्री चिन्ह घेण्याचा अधिकार त्या उमेदवाराला असतो आणि 3 चिन्ह त्याला नोट करावे लागतात आणि ते जर चिन्ह दुसऱ्या कोणी मागितलेलं नसलं तर त्या इंडिपेंडंट अपक्ष उमेदवाराला मिळतात. आता यामध्ये निवडणूक आयोग कुठे आला? आणि त्यामुळं
ओमराजे तुम्ही जिंकून का- आले त्याच्याबद्दल अभिनंदन. कोंडे साहेब, परंतु हारले निवडणूक असते, आयोग हारले हे असते फ्री तर चिन्ह तो लोकशाहीचा. तुमच्या कमळाच्या नाही, आणि- चिन्हाशी आणि- साधर्म्य अनिल भाऊ, असणारे एखादं म्हणजे चिन्ह निवडणूक ठीक आहे, आयोगाने तुम्हाला ठेवलंय का बाजू तिथं? मांडायची आहे. नाही अरे कमळाच्या मला चिन्हाशी साधर्म्य हे असणारं सांगा, एखादं चिन्ह निवडणूक मला- आयोगानं मला फ्री हे चिन्ह म्हणून सांगा, ठेवलंय का? तुमच्या- गुलाबाचं निंबाळ- फूल वगैरे त्याच्या उलट एखादं- बघा, निंबाळ- त्याच्या उलट अरे, बघा, अपक्ष आमच्या उमेदवाराचं मशालीची नाव साधर्म्य असणारं निंबाळकर, चिन्ह ठेवलंय. राष्ट्रवादी अपक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं तुतारी नाव वाजवणाऱ्या निंबाळकर काय माणसाला निवडणूक आयोगानं ठेवलंय का? त्याच्याशी साधर्म्य असणारं अपक्ष टिपाणी उमेदवाराचं ठेवलंय, नाव नाव त्याला निवडणूक तुतारी आयोगाने दिलंय. ठेवलंय का? बरं आणि अनिल भाऊ मी येतो निवडणूक तुमच्याकडे आयोगाने येतो. ठेवलंय बाकी का? पाहुण्यांना पण मला चर्चेत आणायचं आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांकडून तुम्ही आज बाजू मांडताय आणि खरं तर निवडणूक आयोगाचा एखादा अधिकारी यायला पाहिजे होता. माझी खूप इच्छा आहे त्यांनी यायला पाहिजे होतं आणि तो उत्तर द्यायला पाहिजे होतं. मला मला विलासजी, मला हे माझं सांगा, तर म्हणणं आहे जोपर्यंत की निवडणूक निवडणूक आयोग किंवा आयोगाला कोणत्याही तक्रार अधिकाऱ्याकडे तुम्ही राष्ट्रवादी लेखी तक्रार काँग्रेस करत पक्ष, नाही शरद तोपर्यंत काही पवारांनी होत नाही. तक्रार पत्रकार केली. परिषदेने जमत नाही की हे त्या राहुल गांधीला पण माहिती टिपाणीला आहे. तुतारी पण नाव राहुल नाही, गांधीला गांधीला पत्रकार त्याला परिषदेचं सांगितलं तुमचं नाही फारसं पाहिजे. पटत नाही, राहुल मला माहिती आहे ते. राहुल गांधीला आपले गोंधळ करायचा आहे. हा Analysis आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत. अतुल लोंढे ते म्हणतात की तुम्हाला आज मुख्यमंत्री पण काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल, तुमच्याकडे पुरावे आहेत ना, मग ते पुरावे घेऊन शपथपत्रावर तुम्ही का देत नाहीयेत? तुम्ही घाबरताय कशाला हा त्यांचा मुद्दा आहे. आणि एक प्रकारे फक्त लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि वादळ उठवून द्यायचं, धुरळा उठवायचा, अशा प्रकारची रणनीती काँग्रेसची आहे असा आरोप तुमच्यावरती केला जातोय. खरंच असं होतंय का की तुम्हाला आम्ही या मूर्ख नाही आहे सगळ्यात ना. पारदर्शकता आणायची आहे? विलास आम्ही मूर्ख नाही आहे ना, आम्ही मूर्ख नाही आहे. म्हणून ते जे मूर्खपणा करत आहेत आणि त्या मूर्खपणाला लॉ ग्रॅज्युएट असलेले आमचे सुविद्य मुख्यमंत्री जे आहेत ते त्याला दुजोरा देत आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. बरं, मला सांग विलास, जे रावत होते निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांनी काय मुद्दा लक्षात आणून दिला? सेक्शन 30 प्रमाणे तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेऊ शकता की समरी रिव्हिजन झालं असेल किंवा आता SIR सुरू आहे, त्याच्यानंतर जे पब्लिकेशन होतं वोटर लिस्टचं त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी तो नियम आहे. हा आम्ही काय केलेलं आहे तर जी वोटर लिस्टमध्ये जी गडबड घोटाळे झालेले आहेत ते गडबड घोटाळे पुढे आणलेले आहे. आता राहिला प्रश्न ऍफिडेव्हिटचा. ऍफिडेव्हिट कशावर द्यावं लागतं विलास? माझं स्वतःचं डॉक्युमेंट असेल तर मी त्याच्यावर ऍफिडेव्हिट दिलं ना साईन करून की हे माझं डॉक्युमेंट खरं आहे. अरे निवडणूक आयोगाचे दस्तावेज आहे ना, ऍफिडेव्हिट कशाला पाहिजे याच्यामध्ये? ते म्हणत तुमचे असतील आम्ही document दिलंच नाही, आहे. तुम्हाला कसं मग असं मिळालं आहे असं तर पण ज्ञानेश असतं. कुमार जे आहेत नाही विलास, आता तू असा प्रश्न विचारू नको. हा, मला तुला काही म्हणायचं नाही आहे. हे निवडणूक आयोगाकडनं सर्टिफाईड पेपर्स आहेत सगळे हे घेतलेले. बरं. हे सर्टिफाईड स्टॅम्प्ड अँड साईन बाय इलेक्शन कमिशन. त्यामुळे तू असं म्हणू नको. ते त्यांच्याकडनं सर्टिफाईड डॉक्युमेंट घेतलेले आहे. 7 फूट लांबीचे डॉक्युमेंट आहे एका कॉन्स्टिट्युन्सीचे. आणि हे सांगतात डिजिटल. मग ते निवडणूक मुख्य आयुक्त काय म्हणतात, राजीव कुमार जे होते आता, ते म्हणतात की 3600 वर्ष लागतील. अरे तुम्ही आम्हाला मशीन रिडेबल लिस्ट द्या ना, तुम्हाला 15 मिनिटात AI मध्ये काढून दाखवतो तुम्ही काय काय गडबडी केल्या. 15 मिनिटात पूर्ण देशाच्या 545 कॉन्स्टिट्युन्सीच्या 542. हे जे उत्तरं दिल्या जात आहेत, हे जे पाठ दाखवले जात आहे स्पष्टपणे दिसत आहे. आता SIR मध्ये ज्ञानेश कुमारने द्यावं ना, ते इलेक्शन कमिशनचे आहेत, द्यावं त्यांनी ऍफिडेव्हिट करून की सगळे खरे आहे. BLOनी माफी मागितलेली आहे विलास, माफी मागितलेली आहे की आम्ही तुमचा फॉर्म परस्पर भरला, सह्या केल्या, गार्डनमध्ये भरून राहिले फॉर्म. त्यांचे मंत्री आहेत गिरिराज सिंग, त्यांचे 7 मेलेले नातेवाईक लिस्टमध्ये आहे आणि जिवंत असलेले लोक जे आहेत ते मेलेले दाखवलेले आहेत. जर तुम्ही 65 लाख लोकांना काढलेलं आहे तर त्यांनी ऑब्जेक्शन कशाच्या भरोशावर घ्यायचं? तुम्ही जेव्हा तिथे पब्लिश कराल की ऍड्रेस भेटले नाही, तुम्ही उपलब्ध नव्हतात, तुम्ही मृत दाखवलेले आहे, तरच ऑब्जेक्शन घेता येईल ना. तुम्ही दाखवत नाहीये. सुप्रीम कोर्ट सांगतं की तुम्ही आधार कार्ड घ्या. आता जे 11 डॉक्युमेंट दिलेले आहे ते आधार कार्ड शिवाय निघत नाहीत. तुमचं निवासी आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते आधार शिवाय निघत नाही, पण आधार कार्ड चालत नाही, निवासी सर्टिफिकेट चालतं. म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी 400 रुपये 500 रुपये 1000 रुपये खर्च करायचे डॉक्युमेंट्सवर. हा धंदा जो आहे ना हा स्पष्टपणे पकडला गेलेला आहे. हे निवडणूक हारलेले आहे. अरे या देशाचे प्रधानमंत्री निवडणूक हारले आहे, 6 राऊंडमध्ये मागे होते. गडबड घोटाळे करून आलेले हे लोक आहे, हे खोटं बोलतात, ऍफिडेव्हिट सांगतात. तुमचेच डॉक्युमेंट आम्ही कशाला ऍफिडेव्हिट करू? तुम्ही सर्टिफाय करून दिलेला आहे आम्हाला. सर्टिफाय आलेल्या डॉक्युमेंटला ऍफिडेव्हिट करावं लागतं का? आणि सेक्शन 20 मध्ये ज्याच्यामध्ये समरी रिव्हिजन झालं असेल किंवा आता जे SIR झालेलं आहे, चालू आहे गडबड घोटाळा, घापा करून निवडणूक जिंकण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये द्यावं लागतं. ते त्याच्यामध्ये लिस्ट देत नाही की 65 लाख लोक का बाहेर झालेले आहे. सगळं जे आहे ना हे खोटारडेपण आहे. आज खासदार चाललेले होते, ऐका ना विलास, शेवटला आज खासदार चालले होते. खासदारांपैकी त्यांनी सांगायचं की तुम्ही 30 प्रतिनिधी फक्त आतमध्ये येतील, तुम्ही खासदारांना जेलमध्ये घेऊन जाता.
आणि बरोबर 2 वाजता पुन्हा सभागृह सुरू होणार होतं, तर तुम्ही 2:16 त्यांना सोडता आणि बिलं पास करून घेता. या देशाचा कायदा, लोकांचं जीवन ठरवणारा BNS, ज्याला आपण IPC, CPC, CRPC मध्ये बदल केले, असेच 148 खासदार जे आहेत त्यांना निलंबित करून तो कायदा पास केलेला आहे. कसा त्याला कायदा म्हणता येईल? हे सगळं जे आहे ना, ह्या देशामध्ये हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. आज अनिल बोंडेंना कदाचित चांगला वाटत असेल, ते खासदार आहेत, पण मला माहित आहे ही इज अ डेमोक्रेटिक पर्सन. त्यांना कळेल की जेव्हा हुकुमशाही येईल ना, जे जात्यात आहे सुपात जातील, जे सुपात आहे ते जात्यात जातील. आज त्यांना आनंद आहे, त्यांना सुद्धा उभं राहू देणार नाही ते नरेंद्र मोदी. कोणालाच उभं राहू देणार, आताही उभं नाही राहू देत म्हणा, तसा काही प्रश्न नाही आहे. पण या देशाची लोकशाही जर अडचणीमध्ये असेल आणि अशा पद्धतीच्या उघड्या डोळ्यांनी चोऱ्या माऱ्या लूटमार चालू असेल तर काँग्रेस ऐकणार नाही. हे यांनी काय फरक पडत नाही. आम्ही यांना घाबरत नाही. यांना कायद्याप्रमाणे काम करावं लागेल, यांना संविधानापर्यंत प्रमाणे काम करावं लागेल आणि यांना बाध्य करू. कारण या देशाची शेवटले न्यायालय जे आहे ना, ते जनतेचं न्यायालय आहे, ही लोकशाही आहे. आणि त्या जनतेच्या न्यायालयात येण्याचं कारण जनतेला कळतं आहे. जनता सुज्ञ आहे. बरं, ठीक आहे. जनता सुज्ञ आहे, ही गोष्ट खरीच आहे. जनता सुज्ञच आहे या देशातली, जनतेला कळतं. आणि जनतेनं दाखवून दिलं आतापर्यंत अनेक वेळा अनेक सत्ताधीशांच्या बाबतीत जनता किती सुज्ञ आहे. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत, मला सरांना चर्चेत आणायचं आहे. ते याच्यासाठी दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप तुम्ही बघितले सर. या सगळ्यातनं हा मेसेज सामान्य जनतेपर्यंत गेलाय का, की जे निवडणूक आयोग निष्पक्ष असायला हवं ते निष्पक्ष नाही, त्यांच्याबद्दलचा प्रश्न आहे, ते प्रश्नांकित झालेले आहेत आणि हे परसेप्शन सामान्य माणसापर्यंत गेलंय का, आणि ते घालवणं लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते घालवणार कोण? हे पहा, जनता लोकशाहीमध्ये कधीही एका बाजूची असत नाही. त्यांची बांधिलकी काही एका विशिष्ट पक्षाची असत नाही. ज्या पक्षाचा कार्यक्रम त्यांना आवडतो, ज्या पक्षाचं नेतृत्व विश्वासार्ह वाटतं त्याला ते मतदान करतात. आणि यापूर्वी लोकांनी गांधी घराण्यावर विश्वास ठेवला, आता ते मोदींवर विश्वास ठेवतायत. त्यांनी त्यांना 3 वेळा निवडून दिलंय. पण लोक कधीही ही व्यवस्था एका बाजूने एकांगी चालावी अशा मताचे कधीही नसतात. लोकांना विरोधी पक्ष सुद्धा हवा असतो. लोकांना असं वाटत असतं की कोणीतरी कोणावर वॉच ठेवावा, कारण ही सिस्टम कोणा एका व्यक्तीची, कोणा एका पक्षाच्या मालकीची नाही आहे. हा देश 125-150 कोटी लोकांच्या मालकीचा आहे. त्यांच्या भावना वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत, ते वेगवेगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं आज जो मुद्दा देशभरात उपस्थित झालाय, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्यात, हे नाकारता येत नाही. प्रश्न एवढाच आहे की त्या शंकांचं समाधान करण्याची जबाबदारी त्या संबंधित घटनात्मक संस्थांची आहे. मला कुठल्याही विशिष्ट पक्षाची बाजू घेण्याचं काही कारण नाही. पण एकच मी तुम्हाला सांगतो की जेव्हा लोकसभेचा विरोधी पक्ष नेता तो त्याच्या कर्तृत्वावर तिथे बसलेला आहे, त्याच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणून तिथे बसलेला आहे. समजा तो लोकसभेचा विरोधी पक्ष नेता जर काही शंका उपस्थित करत असेल, त्या शंकांचं समाधान करणं ही आपल्या घटनात्मक संस्थांची जबाबदारी आहे. अतुल लोंढे मगाशी म्हणाले की तुम्हीच दिलेली कागदपत्र आहेत, मग त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला शपथपत्र का मागता? मला असं वाटतं यामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्टपणे काही मुद्द्यांवर भूमिका घेऊन लोकांपुढे गेलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय लोकांचं समाधान होणार नाही. काय होतंय की निवडणूक आयोग स्पष्टपणे लोकांसमोर येत नाही, सूत्रांच्या हवाल्याने वेगळी माहिती बाहेर प्रसारित केली जाते आणि भाजपचे नेते बोलतात, कारण ते निवडून आलेले आहेत म्हणून ते बोलतात. त्यांना वाटतं की आमच्या निवडून येण्यावर तुम्ही शंका उपस्थित करताय म्हणून ते बोलतात. मग लोकांना असं वाटतं की भाजप का बोलतोय या मुद्द्यावर, आम्ही तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने लोकांसमोर येऊन स्पष्टीकरण देणं अतिशय योग्य राहील असं माझं मत आहे. विलास, खरंय, निवडणूक आयोग असंही पत्रकार परिषदा घेतच की तासभर घेतं निवडणूक घोषणा करताना, आणि हे ते असं काही नाही की त्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही. आता सुप्रीम कोर्टाच्या पण काही लोकांनी मध्यंतरी घेतली होती पत्रकार परिषद. मुद्दा तो नाही. ॲडव्होकेट रवींद्र गोरे आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, सातत्याने एक मुद्दा उपस्थित केला जातोय, कायदेशीर आहे तो. 1960च्या नियम 20(3)(ब)चा सातत्यानं उल्लेख होतोय आणि त्या नियमानुसार प्रतिज्ञापत्र द्या असं सांगितलं जात आहे. जरा प्रेक्षकांना सांगा, हा नियम काय आहे, तो नियम काय सांगतो आणि ते किती बंधनकारक आहे आणि कशासाठी वापरला जातो ते पण सांगा. ही जी पूर्ण कॉन्ट्रोवर्सी आहे त्याची सुरुवात झाली राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स आणि नंतर निवडणूक आयोगाने त्यांना दिलेला नोटीस. परंतु या पार्श्वभूमीवरती जर ही पर्टिक्युलर सेक्शन बघितलं, रूल 20(3)(ब) बघितलं, तर त्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की तुमची जर मतदार नोंदणी संदर्भात तक्रार असेल तर तुम्ही शपथपत्रावर तुमची तक्रार दिली पाहिजे. ही कायदेशीर बाजू आहे. परंतु या मागचा कायद्याचा अभ्यास विद्यार्थी म्हणून मला असं दिसतंय की निवडणूक आयोग घटनेच्या आर्टिकल 324 नुसार कायदेशीर अधिष्ठान आहे निवडणूक आयोगाला.
म्हणजेच निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. आणि जर घटनात्मक संस्थेवरती आरोप होत असेल तर अशा वेळी घटनात्मक संस्थेने स्वतःहून पुढे येऊन एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. परंतु एक कायदा विद्यार्थी म्हणून तुम्हाला एक सांगतो, सिमिलर केस आपले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकी अगोदर औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. आणि त्यात त्यांनी असं नमूद केलं होतं, त्यात त्यांनी रूल 21चा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की रूल 21 नुसार 43,000 नावं डिलीट झाली पाहिजेत. त्यांनी त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली, परंतु निवडणूक आयोगाने त्यावरती काही कार्यवाही केली नाही. आणि मग चंद्रकांत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली की रिट याचिका डिसमिस करताना खंडपीठाने असा परिच्छेद 16 मध्ये असा निष्कर्ष नोंदवला होता की चंद्रकांत पाटील यांनी घेतलेले मुद्दे बरोबर आहेत, परंतु जी पूर्ण प्रोसिजर आहे ती पूर्ण फॉलो करणं ह्या कमी वेळेत शक्य नाही. आणि त्यांनी ती याचिका डिसमिस केली. परंतु त्यात त्यांनी एक मुद्दा सांगितला की निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्याची दखल घेतली पाहिजे. मला तेच सांगावं असं वाटतं, जे औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं होतं, निवडणूक आयोगाने देखील या रूल 20 नुसार ही जी कंप्लेंट आली आहे त्याचे सुमोटो कॉग्निझन त्यांनी घेतलं पाहिजे. परंतु हा जो तो स्टँड घेतायत की त्यांनी शपथपत्र घ्यायला पाहिजे, हे कुठेतरी चूक वाटतं. कारण की निवडणूक आयोग ही राज्य घटनेनुसार आर्टिकल 324 नुसार एक घटनात्मक संस्था आहे. अगदी बरोबर आहे. मग बोंडे सर, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, हा प्रश्न तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून तुमच्याबद्दलचा नाहीये, ते विरोधक आहेत म्हणून त्यांच्याबद्दलचा नाहीये. हा प्रश्न सामान्य जनतेच्या मताचा आहे. हा प्रश्न सामान्य जनतेच्या मतावरच्या विश्वासाचा आहे आणि पर्यायाने तो लोकशाहीच्या वरचा विश्वासाचा मुद्दा आहे. अशा प्रकारे जर त्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आम्ही बघा कुठेही डाग नाहीये, काय हवंय ते घ्या, हे घ्या, हे घ्या. आता तुमच्याबद्दल कोणी प्रश्न विचारला तुम्ही उत्तर देणार, स्पष्टीकरण देणार. हे का होत नाहीये हा जनतेचा सवाल आहे. ज्या सार्वभौम संस्था आहे, म्हणजे त्यामध्ये निवडणूक आयोग असो किंवा कोर्ट असो, म्हणजे सुप्रीम कोर्ट असो, आणि या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत अरे काही तर त्यांच्याकडे दिलं पाहिजे ना तुम्ही, की सगळ्या प्रेस कॉन्फरन्सवर करणार. सगळ्या प्रेस कॉन्फरन्सवर जर उत्तर द्यायला लागले तर मग त्या कायद्याला काही अर्थच राहणार नाही. आणि त्यामुळं राहुल गांधी का पाठीमागे जातात आहे? प्रेस कॉन्फरन्सला एवढं का घाबरता तुम्ही? तुम्ही जे काही बोलतात आहे, नाही तुम्ही जे काही, अरे मला हे सांगा, तुम्ही जे काही बोलता आहात ते निवडणूक आयोगाकडे लिहून द्या ना. एवढंच फक्त म्हणणं आहे ना. ते अतुल लोंढे म्हणतात त्यांनीच दिले, त्यांनाच द्यायचं का ते निवून? ऐका ना, जे काही सांगायचं आहे, जेवढं काही प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं तेवढं जर त्यांनी टेक्स्ट केलं, तेवढं जर दिलं शपथेवर, पण यांना म्हणायचं आहे की मी एक वेळा संसदेमध्ये शपथ घेतली, आता कुठेही शपथ घेणार नाही. हे कुठे तार्किक आहे का? मला सांगा ना, तार्किक आहे का? आज हा प्रश्न आहे की हा जो आहे हे राहुल गांधी का करतात, का घाबरतात आहे राहुल गांधी? अतुल लोंढे नाही पटणार पण नाही. हे का पळ काढतात आहे राहुल गांधी? मी सांगतो ना, तुम्ही पळ काढताय. मला सांगा ना. ओमराजे येतो तुमच्याकडे, येतो. मी टेक्निकल उत्तर देतो ना. बरं, मला याचं उत्तर द्यायचं, उत्तर द्यायचं त्यांना. लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी यांनी एवढी चेन केलेली आहे. ठीक आहे. शरद पवार सारखे एवढे मोठे नेते ते म्हणतात की 2 जण आले होते मला 160 जागा जिंकून. बरं झालं तो विषय काढला, मी ते पण विचारतो. आपल्याकडे काय नाही, आणि शरद पवार साहेबांसारख्या आणि मी राहुल गांधीकडे, ठीक आहे, तरी पण उत्तर घेतो. अनिल भाऊ उत्तर घेतो. अतुलजी प्लीज उत्तर द्या. नाही, असं आहे की त्यांनी एकदा शपथ आठवावी स्वतः घेतलेली राज्यसभेचे सदस्य म्हणून, आणि ती जी आपण म्हणतो ना की मी म्हणजे अलिजियन्स ठेवील घटनेसोबत, भारताच्या एकात्मतेसोबत, राष्ट्रीय एकात्मतेसोबत, सगळ्या गोष्टीसोबत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंटिग्रिटीसोबत. आता ही शपथ त्यांनी घेतलेली आहे. ते जे काही सांगत आहे शपथेवर सांगत आहेत. आणि पुन्हा तसंच अनिल बोंडे साहेब डॉक्टर आहेत, अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. ते सांगतात आहे की इलेक्शन कमिशननी सर्टिफाईड करून दिलेल्या डॉक्युमेंटवर आम्ही ॲफिडेव्हिट द्यायचं. याच्यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट काय राहू शकते? म्हणजे लपायचं आहे. मला सांगा, अनिल मसीह या देशाने पाहिलेलं आहे. अनिल मसीह समोरासमोर त्या माणसांनी या देशामध्ये हत्या करण्याचा प्रयत्न केला डेमोक्रेसीचा. सीसीटीव्ही फुटेज असताना बीजेपी त्याची पाठरांगण करत होतं. सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, सीसीटीव्ही दिसलं, कोणी लपवू शकलं नाही, म्हणून ती निवडणूक वाचली. त्याच्यानंतर महमूद प्राचा हे गेले होते वकील चंदीगड कोर्टामध्ये. चंदीगड कोर्टाने सांगितलं की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळा डेटा जो आहे तो द्या. यांनी कायदा बदलवून टाकला.
की हा असा डेटा देताना सेक्शन 92 जो आहे तो बदलवून टाकला, नियम कायदाच बदलवून टाकला. त्याच्यानंतर 45 दिवसापर्यंत डेटा सेवायचा. आता तर आपण आयक्लाउडच्या जमान्यात आहोत, सेमीकंडक्टर चिपच्या जमान्यात आहोत, छोट्याशा हार्ड डिस्कवर आपण डेटा ठेवू शकतो. 45 दिवसाच्या नंतर डेटा नष्ट करण्याचा जो आहे तो नियम जो आहे तो यांनी आणलेला आहे. 24 मार्च 2025 रोजी यांनी एक GR काढला होता इलेक्शन कमिशननी. त्यांनी सांगितलं की आम्ही वोटर लिस्ट ज्या आहे त्या व्हेरीफाय करू, क्लीन करू, प्युरिफिकेशन करू. दॅट्स फाईन, ते रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे, समरी रिव्हिजन वगैरे करणे. 25 मेला असं काय होतं हो? कारण राहुल गांधींच्या सर्वे आला, एक मोठा चॅनल आहे, त्यांनी सर्वे केला. 49% राहुल गांधींना पॉप्युलॅरिटी, 32% नरेंद्र मोदींची पॉप्युलॅरिटी. हा एवढा डिफरन्स पाहिल्यावर तो तर सर्वे दाबलाही. आम्ही त्याच्यावर चर्चा केली, तो त्याच वेळेस दाबलाही गेला आणि लागलीच 25 मेलांना साक्षात्कार झाला यांनी. आणि इंटेन्सिव्ह जे आहे ते रिव्हिजन त्यांनी सुरू केलं. SIR जे आहे ते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलं. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केलं पाहिजे विलास, त्याला कोणाचा विरोध नाही आहे. पण मग तुम्ही 1 वर्षाची लागणारी ऍक्टिव्हिटी तुम्ही एका महिन्यात कसं करणार आहे हो? आज जे गडबड सुरू आहे की BLOs बिचारे कामाच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या नोकरीसोबत खेळत आहे. फॉर्म आपलं स्वतःच भरून देत आहेत. गडबड घोटाळ्याचे फॉर्म जे आहे, अजित अंजुमनी ऑन रेकॉर्ड सगळं सुप्रीम कोर्ट समोर ठेवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं निवडणूक आयोग ऐकत नाहीये. हे पाठ दाखवणं, हे पळणं म्हणजे तुम्ही सरळ सरळ मतचोरी करत आहात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात. आणि त्याचं जर समर्थन कोणी करत असेल तर आज शेवटची 2 मिनिटं राहिली, जनता रस्त्यावर येईल तेव्हा कळेल की काय परिणाम होतो. अतुलजी, शेवटची 2 मिनिटं राहिलेत. मला ओमराजेंना एक प्रश्न विचारायचा, अगदी थोडक्यात. ओमराजेजी, आता तुमच्याकडे पर्याय काय? तुम्ही आज रस्त्यावर उतरलात, साडी इतकी गंदी कैसे? तुमच्याकडे पर्याय काय? पुढची रणनीती काय असणार आहे तुमची? कसं आहे, भारत देशातलं संविधान आणि लोकशाही इतकी प्रगल्भ आहे आणि इतकी मजबूत आहे की अशा पद्धतीनं कुठलीही स्वायत्त संस्था जर पक्षपात करून वागत असेल तर त्या ठिकाणी लोकांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात, लक्षात येतात आणि लोकांनी हे अनुभवलंय. महाराष्ट्रातलं जे राजकारण झालं मागच्या 2.5 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर शिवसेनाच एकनाथ शिंदेची आणि ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण अजित पवारांचा. अशा पद्धतीनं जर निवडणूक आयोग त्या ठिकाणी निकाल देत असेल तर मग त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणं हे साहजिक आहे. आणि एवढंच सांगतो की हे सामान्य लोक अतिशय बारकाईनं बघतायत. जे काय चाललंय त्याच्यावर सामान्य माणसाची अतिशय बारकाईनं नजर आहे. पण आणि अशा पद्धतीनं जर हे उपस्थित केलेले मुद्दे, मला वाटतंय त्या ठिकाणी जे विषय त्यांनी सांगितला की तुम्ही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं ना की बाबा ह्या माणसानं 4 ठिकाणी मतदान केलंय का नाही, एक BHK फ्लॅट मध्ये 80 लोकांची नोंदणी कशी झाली, एकच माणूस 3 राज्यात कसा? हे 5 प्रश्नांची उत्तरं दिली तरी पुरेसे होतं. हे खोटं आहे किंवा हे खरं आहे? किंवा मी तर असं म्हणेन त्यांनी बदनामीचा खटला दाखल करायला पाहिजे. जर एवढी देशभरात निवडणूक आयोग स्वतः सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. आमचा यांच्यावर बदनामीचा खटला, सगळ्या देशात बदनामी केली आमची म्हणून, जगात बदनामी झाली, नुसती देशात नाहीये. बरोबर आहे. रविकिरण सर माझा वेळ संपला. रविकिरण सर, शेवटची कमेंट 30 सेकंदामध्ये. आता शेवटची आशा सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट असो विलास किंवा कॅग असो, भारताचे महालेखा असोत, निवडणूक आयोग असोत, या सर्वोच्च घटनात्मक संस्था आहेत, यांचे अधिकार स्वतंत्र आहेत. यांनी स्वतंत्रपणे निष्पक्षपणे आपल्या कर्तव्याचं निर्वहन करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे ते केलं तर भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होईल. आजच्या पुरता विचार करून चालणार नाही. अजून प्रत्येकाला पुढच्या 30, 40, 50 वर्षाचा विचार करायचा आहे. पुढच्या पिढीला आपल्याबद्दल विश्वासार्हता वाढेल का, आपली वाढेल का, एवढाच विचार करायचा आहे. मी जाता एवढंच सांगतो, किती सेकंद आहेत मला माहित नाही, पण मी कॅग सारख्या संस्थेसोबत मी एका मुद्द्यावर थोडासा मी लढलेलो आहे. विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितलं होतं की कॅगचे निष्कर्ष हे चुकीच्या गृहीतकावर आधारित आहेत. मी कॅगच्या कार्यालयात गेलो मुंबईच्या, मी त्यांना विचारलं, ते म्हणाले तुम्ही कोण आहात? तर मी म्हणलं मी पत्रकार आहे. ते म्हणाले आम्हाला तुम्ही लेखी द्या कारण तुम्ही बातमी करणार याची. मी लेखी दिलं की अमुक ह्याला उत्तर देताना असं उत्तर दिलंय सार्वजनिक बांधकाम खात्यानं. मला कॅगनी लेखी उत्तर दिलेलं आहे की शासनाचे आदेश आणि GR हे दोन्ही बघूनच आमचं ऑडिट होतं. आम्ही तिसऱ्या ह्याच्यावर जात नाही गृहीतकावर. आमचे गृहीतक चुकीचे नसतात. माझं असं मत आहे, देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी त्या संस्थांनी अतिशय जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे. शंका निर्माण होऊ दे. शेवटची 10 सेकंद बोंडे सर, शेवटची 10 सेकंद. पत्रकार असून रवी किरणनी लेखी दिलं. हेच रवी किरण राहुल गांधीला सांगा ना.
ते लेखी देण्यापासून ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. ते लोकसभेचे विरोधी मी म्हणत नाही द्यावं. बर ठीक आहे. पण एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये, पुन्हा एकदा तोच मुद्दा आहे. 300 खासदार जेव्हा आज रस्त्यावर उतरले ते कोट्यवधी लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. आशा करूया निवडणूक आयोग त्या सगळ्या लोकांची मतं लक्षात घेऊन आपल्यावर जे प्रश्न उपस्थित होत आहेत ना ते प्रश्न झिडकारून लावेल आणि सांगेल जो डंका जगात आहे इथल्या निवडणूक आयोगाचा तो कायम राहील. विश्वासार्हता, निष्पक्षता कायम राहील. हे निवडणूक आयोगानं अधोरेखित करणं गरजेचं आहे, देशाला सांगणं गरजेचं आहे देशाच्या लोकशाहीसाठी. गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग पळ काढतोय का? जनतेची अदालत ह्याला म्हणतात. 90% लोक म्हणतायत होय. निवडणूक आयोग बघताय, हे आहे जनतेचं मत. आशा करूया हे मत बदलण्यासाठी तुम्ही पुढे या. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण सगळे आलात, भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.